429 योग तप याची नावे गळित व्हावे अभिमानी करणे ते हेची करा सत्यवरा व्यापार तरी खंडे एरजार नेगे भार देहाचा तुका म्हणे मानापमान हे बंधन नसावे. 429 देहा अहंकार ज्या उपासनेने गळून पडतात त्याला योग तप ही नावे आहेत. याकरिता तुम्हाला जी साधना करायची तीच, परंतु अभिमान विरहित होऊन करा, परंतु व्यवहार सत्य आणि हितकारी असावा. अशा प्रकारे केलेला व्यवहार जन्म मृत्यूची एरझार खंडित होऊन अहंतेचा भार नाहीसा होईल. तुकाराम महाराज म्हणतात, मान अपमानाचे दुःख अथवा सुख मानू नये म्हणजे त्याचे बंधन उरत नाही. 430 करी संध्या स्नान वारी खावनिया अन्न तया नाही लाभहानी आदावेंचाचिये मानी मजुरांचे धन विळा दोरची जतन तुका म्हणे नाही अधिरासी देव काही. एखादा मनुष्य रोज स्नान संध्या देवपूजा नियमनपूर्वक करतो, पण वार लावून भोजन करतो, परान्न घेतो, त्यामुळे त्याचे पुण्य निष्फळ होते. त्याला कोणताही लाभ अथवा हानी होत नाही. त्याचा पाप पुण्याचा हिशोब बरोबर होतो. दिवसभर कष्ट करून मजूर रोजगार मिळवतो, संध्याकाळी ते पैसे खर्च होऊन जातात. त्याच्या हातात गवत कापण्याचा विळा आणि गवताचा भारा बांधायची दोरी शिल्लक राहते. तुकाराम महाराज म्हणतात, अधीरपणाने देव पावत नाही. 431 वाखर घेऊनी आले त्यासी तरवारे निहाले नवे आपुले उचित करोनी टाकावे फजित अंगोळिया मोडी त्यासी काय सिले घोडी नपुंसकासाठी तुका म्हणे ललगे जेठी. 431 न्हावी वस्तारा घेऊन मारण्यासाठी अंगावर आला तर त्याचा प्रतिकार तलवारीने करणे उचित नाही. मूर्खासारखे वागणाऱ्याशी त्याच्यासारखे वागणे आपल्या मोठेपणाला कमीपणाचे आहे. त्याची निर्भत्सना करून त्याची दुबळ्याची फजिती करावी. आपल्या नावाने बोटे मोडणाऱ्या नपुंसकांवर प्रतिहल्ला करण्यासाठी सशस्त्र घोडेस्वार कशाला पाहिजेत. नामर्दाला कुस्तीत चित करण्यासाठी मोठ्या पहलवानाची आवश्यकता नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. 432 प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया सत्ता सकळ तया हाती माझी किव काकुळती तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याचे इच्छे. भक्तांचे हरीविषयी भक्तिप्रेम आणि देवाला भक्ताचे प्रेम ही दोघांना बंधन करणारे प्रेमसूत्र आहे. त्या प्रेमसूत्राने हरी जिकडे ओढून नेतो तेथे आम्ही जातो, कारण आम्ही मनासहित वाचा देह पंढरीरायाच्या चरणी अर्पण केले आहेत. सर्व सत्ता त्याच्या हाती आहे, त्याला माझी कीव येते. तुकाराम महाराज म्हणतात, आता जो जसे ठेवीत तसेच आम्ही समाधानाने राहू. 433 पावविल ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी पावया फळ अंगी असावे हे बळ तुका म्हणे तळी सिद्धी ओळंगती पायी. पांडुरंगाचे चिंतन केल्यावर आपल्या इच्छेनुसार पाहिजे त्या पदाला तो नेऊन ठेवील. मनामध्ये त्याचे चिंतन केले असता तो चित्ताला भारून टाकतो. मोक्ष फळ पावण्यासाठी अंगात भगवत चिंतनाचे बळ पाहिजे. पांडुरंग चिंतनाने रिद्धी सिद्धी पायाच्या दासी होऊन सेवा करतात, असे तुकाराम महाराज म्हणतात. 434 धन्य भावशीळ ज्याचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरोनी चित्ती तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्याच्या वावा. ज्याचे अंतःकरण निर्मळ तो श्रद्धावान भाविक भक्त धन्य आहे. तो चित्तामध्ये एकनिष्ठ भाव धरून संत म्हणतात त्याप्रमाणे श्रद्धेने देवाच्या प्रतिमेची पूजा करतो. कोणताही विधी निषेध तो जाणत नाही, केवळ भगवंतावर निष्ठा असते. तुकाराम महाराज म्हणतात, भक्त हृदयी जो देवभाव आहे त्याप्रमाणे देवाला रूप द्यावे लागते. 435 आधीच आळशी वरी गुरुचा उपदेशी मग त्या कैची आडकाठी विधी निषेधाची भेटी न चरवे धर्म न करवे विधी कर्म तुका म्हणे ते गाढव
घेती मनासवे धाव. 435. जो शिष्य धर्माला जागत नाही, आळशी आहे, त्याचा गुरुचा उपदेश त्याच्या आळशी वृत्तीला प्रोत्साहन देणार आहे. त्याला योग्य अयोग्य कर्माविषयी सांगितले जात नाही, त्यामुळे विधी निषेधाचा अडथळा होत नाही. तो धर्माचरणाकडे आणि विधियुक्त कर्माकडे प्रवृत्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जो आपल्या चंचल मनाप्रमाणे स्वैरपणाने वागतो तो मनुष्य रूपाने गाढवच आहे. 436. नाचे टाळे पिटी, प्रेमे अंगे धरणी लोटी, माझे सखे ते सज्जन, भोळे भाविक हरिजन, न धरती लाज, नाही जनासवे काज, तुका मने दाटे, कंठनेत्री जळलोटे. 436. विठ्ठलाचे भक्त मोठ्या प्रेमाने हरिनामाच्या उच्चाराबरोबर नाचतात, टाळ्या वाजवितात, त्याच भावधर्मीत भूमीवर लोळण घेतात. असे ते माझे भोळे भाविक सज्जन मला फार आवडतात. असे करताना ते कोणाची लाज पर्वा करीत नाही, कारण त्यांना लोकाच्या मताशी काही कर्तव्य नसते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून कंठ दाटून येतो, डोळ्यातून आनंदाश्रू येतात. 437. कथा करोनिया दावी प्रेम कळा, अंतरी जिवाळा कुकर्माचा, तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, लटकी धरी बोंडी नासिकाची, टिळे टोपी माळा देवाचे गवाळे, वागवी ओंगळ पोटासाठी, गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी, तयाचे अंतरी कामलोभ, कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे, प्रेमे विन डोळे गळताती, तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. 437. देवाची कथा करून देवाविषयी प्रेम असल्याचा खोटा आविर्भाव दाखवितो, पण त्याची प्रवृत्ती पाप कर्मे करण्याची असते. जो कानावर तुळशी पत्र ठेवतो, शेंडीला दर्भ बांधतो आणि योग साधना करण्यात पारंगत आहे असे दाखवण्यासाठी प्राणायाम करतो, म्हणून नाकाचा शेंडा धरून बसतो, तो दांभिक 12 टिळे, जरीची टोपी, तुळशीच्या माळा आणि आपल्या उदरनिर्वाहाची सोय म्हणून देवाची संबळ जवळ राखतो. वरवर गोसाव्याचा वेश धारण करतो, पण दुसऱ्याच्या बायकाबद्दल पाप वासना मनात धनाचा लोभ असतो. कथा करताना हा नाटकीपणा रडतो, पडतो, लोळतो, डोळ्यातून खोटे अश्रू काढतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे मायावी ढोंगी जनाजवळ गोविंद कधीच नसतो, हे पुन्हा पुन्हा सांगतो. 438. पाखांड्यांनी पाठी पुरविला तुम्हाला, तेथे मी विठ्ठला काय बोलू, कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी, आपण भिकारी अर्थनेने, नकळे ते मज पुसती छळोनी, लागता चरणी न सोडीती, तुझ्या पायाविन तुझे नेने काही, तुची सर्वा ठाई एकमज, तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा, किती बोलो भांडा वादकांशी. कोरडे वाद घालणारे, देवाची निंदा भजनाला विरोधी करणाऱ्या पाखंड्यांनी शब्दच्छल करीत माझी पाठ पुरविली. विठ्ठला मी त्यांच्याशी काय बोलू. कांदे खाणाऱ्याला कस्तुरीच्या सुवासाचे महत्व कळणार नाही. स्वतः भिकारी सल्याने त्याचे मोल करता येणार नाही. मला माहीत नाही म्हटले तरी माझे पाय घट्ट धरून ठेवतात, सोडित नाहीत. भगवंता पायाशिवाय मी अन्य काही जाणत नाही. मला तूच एक सर्वाठाई दिसतोस. तुकाराम महाराज म्हणतात, असा पाखंडी नास्तिकाच्या तोंडाला खीळ पडो. अशा नाटक्याशी किती बोलले तरी व्यर्थ आहे. कलियुगी 439. कलियुगी कवित्व करीती पाषांड, कुशाळ हे भांड बहु झाले, द्रव्यदारात चित्ती प्रजांची आवडी, मुखे बडबडी कोरडेची, दंभ करी सोंगमानावया जग, मुखे बोले त्यागमनी नाही, वेदाज्ञे करोनी न करीती स्वहित, न होती अलिप्त देहावनी, तुका म्हणे दंड साईल यमाचे, न करी जो वाचे बोले तैसे. 439. कलियुगात कवित्व करणारे पाखंडी, अनुभवहीन, शब्द चोरण्यात कुशल असे कवी पुष्कळ झाले. जगाने आपल्याला सन्मान द्यावा म्हणून कवित्वाचे सोंग दाखवितात. पैसा, बायको, मुले यांच्याबद्दल आसक्ती मनात असणे, पण तोंडाने वैराग्याच्या गोष्टी बोलतात. त्यागाविषयी तोंडाने बोलतात, पण मनात त्याग लेशभर नसतो. वेदवचनानुसार आत्मस्थितीने देहाहून अलिप्त राहण्याचे आपले स्वहित हे पाखंडी करीत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे पाखंडी यमाचे दंड सहन करतील, कारण ते बोलल्याप्रमाणे आचरण करीत नाही.
440 विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडिती झोडिती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, असी पत्र तरुवर खैराचे इंगळ, निगतील ज्वाळ तैल पाकी, तप्त भूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभ वाही कवटाळविती, मनवनी तुका येतो काकुलती, पुरे याता याती गर्भवास. 440 अविधीने विषय सुखाचा भोग घेणे म्हणजे तुम्हाला गोड वाटते, पण पुढे यमाकडून मिळणारे शासन सहन करणे अवघड असते. यमदूत जीवाला कठोरपणाने मारतात, झोडतात, कापतात, असे पुन्हा पुन्हा करतात. पापी लोकांना यमलोकात यमदूत तलवारीप्रमाणे धारधार पाने असलेल्या वृक्षाला मिठी मारायला लावतात. खैराच्या लाकडापासून तयार केलेल्या निखाऱ्यावरून ओढत नेतात, उकळत्या तेलात बुडवतात, अतिशय तापून लाल झालेल्या भूमीवरून अनवाणी चालायला लावतात, अग्नीत तापवून लाल झालेल्या लोखंडाच्या खांबाला मिठी घालायला लावतात. असहाय्य तरुणी बालके याचे अपहरण करणे, त्यांची हत्या, पैशाचा अपहार, परपुरुष गमन, परस्त्री गमन, वृद्ध मात्या पित्यांची उपेक्षा, देशद्रोह अशा पापासाठी हे यमशासन आहे. तुकाराम महाराज म्हणून कळवळून सांगतात की पुन्हा पुन्हा जन्माला येऊन अशा शिक्षा भोगायच्या आचरणात पडू नका. 441 अल्पमाजी मती म्हणून येतो का कुलती, आता दाखवा दाखवा तुमची पावले, केशवा धीर माझ्या मना, नाही नाही नारायणा, तुका म्हणे दया मज करा अभागिया. माझ्या अल्पबुद्धीने तुमचे आकलन मला होत नाही म्हणून काकुळती करीत आहे, माझ्यावर दया करा. अहो केशवा तुमचे चरण दाखवा, हो दाखवा. अहो नारायणा माझ्या मनाला धीर निघत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी अत्यंत अभागी म्हणून माझ्यावर दया करा. 442 वाटुली पाहता सिनले डोळुले, दाविसी पावले कै ओ डोळा, तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी, कावा मोकलिले कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे, तुका म्हणे माझ्या असावल्या बाह्या, तुझ क्षेम द्याया पांडुरंगा. विठ्ठला तुझी वाट पाहून माझे डोळे शिनले, केव्हा तू मला तुझे पावले दाखवणार. हे विठाबाई माझी आई कृपेची तू सावली आहेस. देवा तू मला सोडून कोणाच्या हाती सोपविलेस, तुझे हृदय असे निष्ठुर कसे झाले. तुकाराम महाराज म्हणतात ओ देवा तुम्हाला मिठी मारण्यासाठी माझे भाऊ अत्यंत आतुर झाले आहेत. 443 देहा सादर पावा निश्चिंत, सर्व सुख येथ नामे आहे, ब्रह्म जे देखणे द्वैत्य जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप, यजन याजन तपव्रते करीती, विकल्पे नागविती शुद्ध पुण्या, तुका म्हणे सर्व सुख येथे आहे, भ्रांती दूर पाये टाकोनिया. देहाविषयी सत्यत्वाने निश्चित विचार केला तर येथे सर्व साधनात श्रेष्ठ असे हरिनाम सर्व सुखाची संधी उपलब्ध करून देणारा आधार आहे. जेव्हा द्वैत्य बुद्धीचा निराश होतो त्यावेळी अपरोक्ष सहानुभूती अनुभूती आत्मत्वाने ब्रह्म साक्षात्कार होतो. शरीर सुद्धा ब्रह्मरूप होते. सुखप्राप्तीसाठी लोक यज्ञ करतात, विविध प्रकारची तपश्चर्या व्रत वैकल्ये करतात, परंतु सुखाच्या अभिलाषेने शुद्ध पुण्य नासवितात, त्यामुळे सर्व सुखापासून वंचित राहतात. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या नामामध्ये सर्व सुख आहे, पण देहादी वस्तू संसारातील बायको मुले आपल्याला सुख देतील हा भ्रम टाकून पाहिले तरच त्याचे महात्म्य तुम्हाला कळेल. 444 तुझे वर्णू गुण ऐसी नाही मती, राहिल्या त्या श्रुती मौनपणे, मौनपणे वाचा थोंटावल्या चारी, ऐसे तुझे हरिरूप आहे, रूप तुझे ऐसे डोळा न देखवे, जेते हे झकवे ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी, मनोनी आटा आटी फार त्यांसी, तुका म्हणे तुझे गुण नाम रूप आहे सी अमुपवानी काही. अहो देवा तुमचे गुण वर्णन करावे एवढी सामर्थ्यता माझ्या बुद्धीमध्ये नाही. वेदही तुझे सामर्थ्य वर्णितांना मूक झाले. तुझे रूप पाहून चारी
वाणी परापच्यंती मध्यमा वैखरी स्तब्ध झाल्या. तुझे रूप माझ्या डोळ्यांना पाहवत नाही. जे पाहताना ब्रह्मादिक फसले गेले तेथे माझा काय पाड. ब्रह्मादिक देवांना सृष्टी रचनेचे कर्मबंधन आहे. त्यांना सुद्धा तुझी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी प्रयास करावे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे रूप गुण आणि तुझे नाम संख्य आहेत, त्याचे मी कसे वर्णन करू. 445 मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप. मनोनिया माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाची या योगे. ज्ञानाची या लागे न सापडसी. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. घ्यावी जी केशवा करीतो ऐसी. विठ्ठला, मन वाचा यांच्या अवाक्यात न येणारे असे तुझे स्वरूप आहे. त्याचे आकलन होण्यासाठी आम्ही भक्ती हे माप केले. म्हणून अनंता तुला भक्तीच्या मापाने मोजतो. इतर कोणत्याही साधनाने तुझे मोजमाप होणार नाही. योगाचरण फार अवघड आहे. यज्ञ तप दान अथवा विज्ञानाने सुद्धा तू मोजणे अशक्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून ईश्वराची भोळ्या भावाने सेवा करणे आम्ही श्रेयस्कर मानतो. देवा तिचा तू स्वीकार कर. 446 जववरी नाही देखिली पंढरी. वर्णिशील थोरी वैकुंठीची. मोक्ष सिद्धी तेथे हिंडी दारोदारी. होनी कामारी दिनरूप. वृंदावन सडे चौक रंगमाळा. अभिनव सोहळा घरोघरी. नामघोष कथा पुराण कीर्तनी. ओविया कांडनी पांडुरंग. सर्व सुख तेथे असे सर्व काळ. ब्रह्म ते केवळ नांदतसे. तुका म्हणे जेन साधे सायासे. प्रत्यक्ष ते दिसे विटेवरी. जोपर्यंत पंढरी पाहिली नाहीस तोपर्यंत तू वैकुंठाचा महिमा गात राहशील. या पंढरपुरात मोक्ष आणि सिद्धी दास होऊन दारोदारी फिरत असतात. इथे प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन, स्वच्छ रस्ते, रांगोळ्यांची सजावट, घरोघरी अभिनव सोहळा. इथे रात्रंदिवस कथा कीर्तने नामघोष होत आहे. घरातील मायाबहिणी दळण कांडण करताना पांडुरंगाला अळवून ओव्या गात आहे. इथे प्रत्यक्ष परब्रह्म नांदत असल्याने असे सर्व काळ ब्रह्म ते सर्व प्रकारची सुखे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, मोठ्या प्रयासाने सुद्धा ज्याचा लाभ होत नाही ते ब्रह्म प्रत्यक्ष विटेवर उभे आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.